माझं नाव विनायक थावरा राठोड, फुलवडी. मी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे आणि माळभटार संघटनेचा मी सचिव होतो. आता सध्या मी इसापूर धरण इथे जे ठेका घेतलेला आहे, आमचे ठेकेदाराचे नाव आहे अब्दुल मोहम्मद नासिर खान. हे राहणार मुंबईचे आहे. हे मागील 2011 पासून त्याने या धरणाचा ठेका घेतलेला आहे. या धरणामध्ये मी 2017 पासून इथं सुपरविजनचं काम करतोय. या धरणामध्ये दरवर्षी 3-4.5 कोटी रुपयाचा माल टाकतोय. झिंगा मच्छी, या मच्छीमध्ये कतला, राहू, मिरगल, सिपर्नस आणि झिंगा हे गुजरातून येते. गुजरातून त्याचं बियाणं बोलवावं लागते. हा माल पूर्ण गुजरातून आणा लागते. त्या एका गाडीला कमीत कमी 1,40,000 ते 45,000 रुपये एका गाडीचा खर्च आहे. दरवर्षी 100-125 गाडी या धरणामध्ये आम्ही बीजबाई सोडतो. आणि आपला मच्छी कालच दिनांक 18/7/2024 काल 7 गाडी मच्छी विजयवाडावरून आणल्या गेल्या आणि हा मोप या सेंटरवर सोडण्यात आल्या. तिथे ते 20 लाखाचा माल काल सोडण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कतला जातीचा माल आहे, राहू आहे. या 2 जाती काल टाकण्यात आला. अजून आमच्या ठेकेदारांनी अजून ऑर्डर दिलेली आहे. अजून बाकीचा जो जाती आहे ते जाती या धरणामध्ये सोडणार आहे. हे माल सोडल्यामुळे आजूबाजूच्या 40 ते 45 गावाचे जे मारी करतात, म्हणजे मासोळी धरून त्याचा उदरनिर्वाह करतात, या लोकांना रोजगार मिळतो. आणि ह्या धरणामध्ये काही असे समाजकंटकी लोक आणि काही चोरी करणारे लोक जे आहेत, या धरणामध्ये मागील 2 वर्षापासून कीटकनाशक पॉयझन हा द्रव्य त्याच्यामध्ये टाकून झिंगेमारी करून चोरी करून इकडं परभणी, हिंगोली, त्याच्यानंतर वाशिम एक प्रकरण 2023 मध्ये गेल्या वर्षी सेलू बाजारहून आम्ही आरोपित त्या झिंगा चोरी करणाऱ्या माणसाला आणला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल पण केला. हो, ते सिद्ध झाला. हो, त्याच्यानंतर आपण आता काल जे माल सोडला त्याच्यामुळे नाही का आजूबाजूच्या आज 2 वर्षाने 1 वर्षाने हे मोठा होईल आणि आता माल धरणामध्ये भरपूर आहे. हो, आणि कीटकनाशक टाकल्यामुळे लोकांना या धरणातून 40 गाव माळपठाराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पिण्याचा पाणी ह्या 40 गावाला देण्यात आलेलं आहे. आज या लोकांनी जर असं कीटकनाशक दरवर्षी जर टाकत राहिले, त्या धरणाचं पाणी एवढं दूषित होऊन जाईल की ते उद्या जीवनाला एकदम आपल्या माणसाला हानिकारक राहणार आहे. सर, माझा शेवटचा एक प्रश्न आहे. आता गुन्हेगारी अशी मच्छीची झिंगा मच्छी अशी हे कमी झाले की काय चालूच आहे? अजून चोरी चालूच आहे. आज एक गृहस्थ आहे, आज मोपचा एक गृहस्थ होता. आज आम्ही पुसतपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याने एक 80-85 वर्षाचा व्यक्ती आहे. आपण त्याच्यावर विश्वास करू शकत नाही की हा माणूस चोरी करत. पण आज त्यांना नाही का, आज पुसतला मोपवरून आमचे सुपरविजन ते आपले वॉचमॅन हर्षद आणि विकास हे त्यांचा पाठलाग करून त्याने पुसतपर्यंत त्याचं पाठलाग करून ते त्यांना पकडलेलं आहे. आज त्याचा फुटेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमच्यापर्यंत देतोय. हो, आता आम्ही पोलीस स्टेशनला आजच गेलो होतो. पोलीस स्टेशनला त्याची तक्रार देऊन आलेला आहे. विकासनं त्याची तक्रार दिलेली आहे. विकास तांबारे नावाचा व्यक्ती आहे, आमचा वॉचमॅन आहे, त्यानं त्याची तक्रार दिलेली आहे. त्याच्यानंतर कसं आता खंडाळा पोलीस स्टेशनला आमचे प्रकरण खंडाळा पोलीस स्टेशन तिकडं मराठवाड्यामध्ये बासंबा पोलीस स्टेशन येतो. पोलीसवाल्याकडून आम्हाला एकदम चांगलं सहकार्य मिळते. पोलीसवाले आम्हाला नेहमी सहकार्य करत राहतात. आता पाटील साहेब आहेत इथं. पाटील साहेबाकडून आम्हाला खूप आमचे 2-3 चोरी उघड झाल्या आणि त्या पाटील साहेबाकडून आम्हाला चांगलं एकदम
म्हणजे त्यांच्याकडून चांगलं कारवाई करतात आणि ते आमची चोरी कंट्रोल करण्यामध्ये खूप त्याचा आम्हाला हे से आहे. धरणावर मजूर किती आहेत कामाला? मजूर आमच्या धरणावर 103 लोक वॉचमॅन म्हणून आहेत. हो, त्यांना दर महिन्याला 13 लाख रुपये पगार द्यावा लागतो. एका व्यक्तीला 10,000, कोणाला 12,000, हो, कोणाला 8,000. म्हणजे जसं आम्ही वयस्कर माणसाला बी इथं म्हणजे फक्त जिथं जिथं शेड आहे 60 वर्षाच्या नंतर काही लोकांना नाही का घरचे मुलं बाळ हकलून देतात, हो, पोसत नाही. अशा लोकांना कमीत कमी 20 लोक असे आम्ही पोसत आहे आज. ज्यांना मुलांना घरून काही त्यांना आधार नाही देत अशा म्हाताऱ्या माणसाला पण आम्ही इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांना कामावर ठेवलेलं आहे. ही कृपा आमच्या ठेकेदाराची आहे. हो, अब्दुल नासिर खान हा एवढा दयाळू माणूस आहे. हो, त्याची कृपा आहे. त्या लोकांना या 103 लोक ते आहेत आणि आजूबाजूला जे मासेमारी करतात हे 700 ते 800 लोक मासेमारी दोन्हीकडून, एक मराठवाड्याचा भाग आणि विदर्भाचा भाग दोन्हीकडून जो धरण गेलेला आहे, दोन्ही भागाला 700 ते 800 लोक मासेमारी करून उदरनिर्वाह करतात त्यांचे. काही गाव असे आहेत भाऊ की हे गवळमांजरी सारखं गाव आहे. त्या गवळमांजरी गाव असं आहे की त्या गावाला रस्ता नाही, काही नाही. तिथं नाही का त्या गावात आजूबाजूला टोटल जंगल आहे. जंगल असल्यामुळं त्यांना एकच व्यवसाय आहे, गवळमांजरी झालं, अनसिंग झालं, उल्हासवाडी झालं. या लोकांना मासेमारी केल्याशिवाय दुसरं पर्याय नाही आहे. त्यांची उदरनिर्वाह त्या मासेमारीवरच राहतात होते. तिथं कमीत कमी 200 ते 400 लोक त्या मासेमारी करूनच त्याचं उदरनिर्वाह करतात. सर, पगार महिन्याला होती की 8 दिवसाला मजुरांची? आमची पगार दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या मधात पूर्ण पगार होते. दर महिन्याला 13 लाख रुपये पगार द्यावा लागते.